यारो मुंबई आर्मी रॅली भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। यारो मुंबई अग्निवीर आर्मी रॅली भरती निघाली आणि मी तुम्हाला याच्या अगोदरपासून सांगितलं होतं की 15 मार्चच्या अंदर यारो मुंबई अग्निवीर आर्मी रॅली भरती निघणार आणि जे विद्यार्थी मित्रांनो हे निघालेले ठीक आहे। तर यारो मुंबई अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते तर पहा, मुंबई जिल्ह्यातले विद्यार्थी मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे तर ह्या जिल्ह्यातले जर तुम्ही असाल तर तुम्हाला यारो मुंबई अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि ही भरती चालू आहे। फॉर्म भरणे चालू आहे 10 एप्रिल 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। ह्या जिल्ह्यांचे जर तुम्ही असाल तर तुम्हाला 10वी पासवर आणि 8वी पासवर सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते ठीक आहे। तुम्ही 8वी पास आहे तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते। तर अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोण देणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय, वयोमर्यादा काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो मुंबई अग्निवीर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यारो मुंबई अग्निवीर आर्मी रॅली भरती चालू आहे। तर या ठिकाणी जे सहभागी जिल्हे मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे तर ह्या जिल्ह्यातले मुलं या ठिकाणी फॉर्म भरू शकता। वयोमर्यादा जर आपण विचार केला तर यामध्ये जन्म आपला 1 ऑक्टोबर 2004 ते 1 एप्रिल 2008च्या दरम्यान असला पाहिजे, म्हणजे 17.5 ते 21 वर्षाच्या दरम्यान जर तुम्ही असाल तर तुम्हाला यारो मुंबई आर्मी रॅली भरतीमध्ये फॉर्म भरता येते ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये फीचा जर विचार केला, तुम्ही SC, ST, OBC, WS, NTVG, ओपन, SBC, SCBC कोणत्या कॅटेगरीचे असाल 250 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आलेली आहे ठीक आहे। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 10 एप्रिल 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि तुमचा जो पेपर आहे यारो मुंबई अग्निवीर आर्मी रॅली भरतीचा तर हा जून 2025 मध्ये तुमचा पेपर असणार आहे ठीक आहे। तर अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे ठीक आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते पद आहेत ते सांगून देतो। तर अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये जे पद आहे तर एक ट्रेड्समॅनचा पद आहे। तर ट्रेड्समॅनमध्ये आपल्याला 8वी पासवर फॉर्म भरता येते, 10वी पासवर फॉर्म भरता येते ठीक आहे। आणि दुसरं जे पद आहे तर ते आहे GDचं पद आहे। तर GD मध्ये आपल्याला 10वी पासवर फॉर्म भरता येते। आणि यामध्ये काय की GD मध्ये कसं आहे तर GD मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरा तुम्ही, मी तुम्हाला एकच सांगणार आहे, कारण की GD मध्ये सर्वात जास्त चान्स आहे सिलेक्शन होणे, कारण की सर्वात जास्त जागा GDच्या निघते आणि सर्वात जास्त मुलं रनिंगमध्ये GDचे पास केले जाते, सर्वात जास्त मुलं पेपरमध्ये GDचे पास केले जाते, सर्वात जास्त मेडिकल मध्ये मुलं GDचे पास केले जाते आणि सर्वात जास्त सिलेक्शन मुलांचा GD पदामध्ये होते ठीक आहे। तर तुम्ही जनरल ड्युटी GD मध्येच फॉर्म भरा, 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येते GD पदामध्ये ठीक आहे। त्यानंतर एक क्लर्कचं पद आहे। तर क्लर्कमध्ये आपण शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर यामध्ये 12वी पास पाहिजे आणि सायन्स असलं पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये 50% आपल्याला मार्क असले पाहिजे, तेव्हा कुठं आपल्याला क्लर्कमध्ये फॉर्म भरता येते ठीक आहे। त्यानंतर टेक्निकलचं पद आहे। तर टेक्निकलमध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर 12वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक विषयामध्ये इंग्रजी विषयामध्ये 50% असले पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये आपल्याला 40% या ठिकाणी असले पाहिजे, तेव्हा आपल्याला टेक्निकलमध्ये फॉर्म भरता येते। तर एवढं यामध्ये शैक्षणिक पात्रता लागते। त्याचबरोबर यामध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये काय असणार आहे, लेखी परीक्षा तुमची असणार आहे। तर परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा, जो ट्रेड्समॅनचा जो पेपर आहे तर ट्रेड्समॅनचा जो पेपर असते ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 15 प्रश्न, विज्ञानचे 15 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न। तर टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि 60 मिनिटाचा टाइम या ठिकाणी आपल्याला भेटते ठीक आहे। आणि त्याचबरोबर GDचा जो पेपर आहे तर GD मध्ये जो आपला पेपर असणार आहे तर GD मध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 15 प्रश्न, विज्ञानचे 15 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते ठीक आहे। आणि त्याचबरोबर क्लर्कचा जो पेपर आहे तर क्लर्कमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते तर जनरल नॉलेजचे 5 प्रश्न, विज्ञानचे 5 प्रश्न, कम्प्युटरचे 5 प्रश्न, गणिताचे 10 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि 60 मिनिटाचा या ठिकाणी आपल्याला टाइम भेटते ठीक आहे। आणि त्याचबरोबर
टेक्निकलचा जो पेपर आहे तर टेक्निकलमध्ये सुद्धा 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 5 प्रश्न, रिझनिंगचे 5 प्रश्न, फिजिक्सचे 15 प्रश्न आणि गणिताचे 15 प्रश्न आणि केमिस्ट्रीचे 10 प्रश्न, अशा प्रकारे हा टेक्निकलचा पेपर असतो. ठीक आहे. आणि पेपर झाल्यानंतर आपलं यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असते तर यामध्ये असते आपलं ग्राउंड. तर यामध्ये उंचीचं जर आपण पाहिलं तर जीडीचं पद आहे, तर जीडीमध्ये जे उंची लागते तर 168 सेंटीमीटर उंची लागते, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे आणि वजन 50 किलोच्या वरती आपलं या ठिकाणी असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर अग्निवीर टेक्निकलचं पद आहे, तर टेक्निकलमध्ये उंची 167 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे आणि वजन आपलं 50 किलोच्या वरती असलं पाहिजे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर क्लर्कचं पद आहे, तर क्लर्कमध्ये उंची कमी लागते, तर क्लर्कमध्ये 162 सेंटीमीटर उंची लागते, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. ठीक आहे. आणि एक ट्रेड्समॅनचं पद आहे 10वी पासवर, त्यामध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे, वजन 50 किलोच्या वरती असलं पाहिजे. त्यानंतर एक ट्रेड्समॅनचं पद आहे जे 8वी पाससाठी, तर त्यामध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे यामध्ये जे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे एक लक्षात ठेवा. तर जे पण विद्यार्थी अग्निवीर आर्मी रॅली भरतीची तयारी करत असाल तर आतापासून प्रॅक्टिस चालू द्या. लेखी परीक्षेत सुद्धा अभ्यास तुम्ही करा, कारण की भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि तुमचा जून महिन्यामध्ये पेपर या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. आणि ग्राउंडमध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये रनिंग किती आहे तर पहा, जीडीचं पद झालं, त्याचबरोबर ट्रेड्समॅन, क्लर्क, टेक्निकल, तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जर या ठिकाणी 1600 मीटर रनिंग 5 मिनिट 30 सेकंडच्या अंदर या ठिकाणी आले, तुम्हाला एक्सिलेंटचे मार्क भेटते, म्हणजे 60 मार्क या ठिकाणी भेटते. आणि तुम्ही 5 मिनिट 45 सेकंडच्या अंदर या ठिकाणी आले, तुम्हाला या ठिकाणी 48 मार्क या ठिकाणी भेटते. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे हा पेपर या ठिकाणी ग्राउंड असते. ठीक आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये तुम्ही जर 10 पुलअप्स या ठिकाणी काढल्या तर तुम्हाला 40 मार्क या ठिकाणी भेटते. तर अशा प्रकारे 100 मार्काचं फिजिकल अग्निवीर आर्मी रॅली भरती तर होत असते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं हे ग्राउंड असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये लॉंग जम्प सुद्धा असते, त्याचबरोबर यामध्ये झिगझॅग सुद्धा असते, पण लॉंग जम्प आणि झिगझॅगला या ठिकाणी मार्क नसते. ठीक आहे. तर आपलं जे ग्राउंड आहे ग्राउंडलाच मार्क असते. 1600 मीटर रनिंगला मार्क आहे 60 आणि त्याचबरोबर 10 पुलअप्स काढल्यात त्याला 40 मार्क. अशा प्रकारे 100 मार्काचा फिजिकल होते. आणि यामध्ये जे सर्वात जास्त रनिंगमध्ये जे मुलं पास करते तर ते जीडीचे मुलं पास करते, कारण की जीडीच्या सर्वात जास्त जागा आहे. तर म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की जीडीमध्येच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. जास्त चान्सेस यामध्ये जीडीमध्ये सिलेक्शन होणं, ज्यांना सुद्धा सिलेक्शन घ्यायचं असेल तर जीडीमध्ये तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा, जेणेकरून आपलं या ठिकाणी फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. तर आता जे विद्यार्थी मित्रांनो अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये याच्या अगोदर काय व्हायचं की एका बॅचमध्ये जवळपास 200, 300, 400 मुलं सोडायची 2022 पर्यंत आणि त्यामधले 30 मुलं घ्यायचे. पण आता कसं झालं अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये एका बॅचमध्ये 100 मुलं रनिंगसाठी सोडते. 100 पैकी जे जवळपास 50, 60, 70 मुलं या ठिकाणी पास केल्या जाते. ठीक आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस अग्निवीर आर्मी रॅली भरतीची. तर यारो मुंबईची जे हे अग्निवीर आर्मी रॅली भरती चालू आहे, तर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर तुम्ही या ठिकाणी 10 एप्रिल 2025 पर्यंत फॉर्म भरू शकता, कारण की फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा जर विचार केला तर डॉक्युमेंटला जे आपले कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहे, जेव्हा आपलं त्या ठिकाणी ग्राउंड असणार आहे तर त्यावेळी ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी न्यावं लागत असते आणि ते सुद्धा आपण मी पुढे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. ठीक आहे. आणि अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला पहिल्या वर्षी जवळपास 25,000 भेटते, दुसऱ्या वर्षी जवळपास 30,000, तिसऱ्या वर्षी 33,000 आणि चौथ्या वर्षी आपल्याला 40,000 पगार भेटते. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.